आम्ही मालवण, आम्ही कोकणी, मालवणचा न्यारा पाणी. आम्ही मालवणी, आम्ही कोकणी, मालवणचा न्यारा पाणी. आम्ही काय करताव नाही येऊताव कोणच्या ध्यानी मनी. आम्ही मालवणी, आम्ही कोकणी, मालवणचा न्यारा पाणी. गावपळण नेमकं कसं असतं, गावं कशा पद्धतीनं वाड्या वस्त्यांवर येऊन गावाच्या हद्दीच्या बाहेर येऊन राहत आहेत तेच तुम्हाला दाखवणार आहोत। या ठिकाणी संपूर्ण गाव आलेलं आहे, जी कुटुंब आहेत ती आलेली आहेत आणि छोट्या छोटे जे तंबू आहेत ते तंबू ठोकून राहत आहेत। 3 दिवस त्यांचे इथे रहिवास असतो आणि 3 दिवसामध्ये मौज मजा मस्ती आणि खऱ्या अर्थानं एकत्र येऊन जगणं काय असतं ते जगणं या ठिकाणी ही सगळे आचरेकर मंडळी म्हणजे गाववाले जे आहेत आचऱ्याचे ते सगळे या ठिकाणी एन्जॉय करत असतात। त्यांच्याशी भेटीगाठी घेऊयात, कशा पद्धतीने राहत आहेत ते पाहूयात आणि इथलं त्यांचं गावपळण कशा पद्धतीचं आहे ते आपण देखील अनुभवूयात। महाराष्ट्र एक असं राज्य आहे, इथल्या प्रत्येक गावाला वेगवेगळी परंपरा आहे। यात आजही या परंपरा पाळणारा भाग म्हणजेच कोकण। कोकणात आजही काही विशेष परंपरा तितक्याच श्रद्धेनं पाळल्या जातात। शेकडो वर्षापासून चालत आलेली परंपरा आजही कोकणात पाळली जाते। कोकणातील काही मोजक्या गावांमध्ये आजही गावपळण होत आहे। कोकणातील आचरा या गावात आजही ही प्रथा पाळली जाते। आचरा गावचे रहिवासी दरवर्षी गावपळणाची आतुरतेने वाट पाहत असतात। गावपळणीसाठी ग्रामदेवताकडे श्रीदेव इनामदार रामेश्वराच्या चरणी कौल लावला जातो। यावेळी संपूर्ण गावाचं लक्ष या कौलाकडे असतं। देवाने होकारार्थी कौल देताच गावपळणीची तयारी सुरू होते आणि पुढील 3 दिवसासाठी संपूर्ण गाव वेशी बाहेर जातं। यंदाच्या वर्षी देवानं होकारार्थी कौल दिला आणि आचरेकरांनी गावपळण सुरू केली। आपल्या घरातील गुरढोरं, कोंबड्या, मांजरी, कुत्रे, पोपट परिवारासोबत गावाच्या वेशी बाहेर जाऊन 3 दिवसाचा संसार थाटला। गावातील प्रत्येक व्यक्तीच्या सहकार्यानं आणि परस्पराच्या मदतीनं सर्वांच्या इच्छा सुविधा लक्षात घेऊन निवासाची जय्यत तयारी केली। गावपळणीचा हा अनुभव अत्यंत खास असतो। रोजच्या कामकाजातून थांबा घेतल्यानं कुटुंबीय एकमेकांसाठी अधिक वेळ देतात। गावची शाळा झाडाखाली एकत्र भरते। निसर्गाच्या सानिध्यात अनेक कुटुंब एकत्र येऊन एकत्र स्वयंपाक करतात, नाचगाणी करतात, मनोरंजन करत हे 3 दिवस एखाद्या वीकेंड पिकनिक सारखे साजरे करतात। पूर्वीपासून गावपळणला एक आख्यायिका सांगितली जाते। देवदिवाळी पासून रामेश्वराच्या मंदिरात कौल आल्यानंतर पुढील 15 दिवसामध्ये सर्व मंडळी आपापलं सामान बांधायला घेतात आणि गावच्या वेशी बाहेर जाऊन आपला संसार थाटतात। शेकडो वर्षापूर्वीपासून आचरेकर गावातील नकारात्मकता, संकट, आव्हानं, गावातील वाईट शक्ती बाहेर जावी, रामेश्वराच्या कृपेनं गाव पूर्णपणे सकारात्मक व्हावं यासाठी अगदी पूर्वीपासूनच ही परंपरा मनोभावे श्रद्धेनं पाळली जाते। या गावपळणीचा उत्सव इथल्याच लोकांकडून जाणून घेऊयात। 4 दिवस आधी तयारी करायची लागता, म्हणजे सगळं सामान आणावं लागतं ना इकडे हे बांधण्यासाठी। सगळं सामान, सगळं जेवणाचं सामान, भांडी वगैरे सगळं आणि खूप मजा येते। म्हणजे खूप दिवस आता आमची 5 वर्षांनी आली आहे गावपळण। हे खूप वर्षापासून आहे ना, म्हणजे म्हणजे जुनी परंपरा आहे, खूप वर्षापासून आहे। आमची गावपळण 5 वर्षांनी झाली ना, तर दर याला 3 वर्षांनी झाली, पण यंदा 5 वर्षांनी झाली। त्यामुळे आमका कसा आनंदाचा उत्सव वाटता। गावपळणी 5 वर्षांनी झाली, 5 वर्षांनी झाली गावपळण। दरवर्षी आम्ही 3 वर्षांनी आमची गावपळण होते, पण नाही हो, देव प्रसाद देत नाही त्यामुळे नाही झाली। आमच्या इथे देव दिवाळी मोठी असते ना, तेव्हा देवाला प्रसाद लावला जातो। वातावरण चांगलं पाहिजे तर देवाला प्रसाद लावून देवाने जर कौल दिला तर गावपळण होते। त्याच्यामुळे देव दिवाळीला आमच्याकडे प्रसाद लावतात। आमची देवदिवाळी ज्या दिवशी असते त्या दिवशी म्हणजे गावपळणीचा प्रसाद लागतो दुपारी 2 वाजता। म्हणजे त्या प्रसादामध्ये असं समजतं की गावपळण पुढे होणार की नाही। मग त्या दिवशी आम्हाला असं समजलं की गावपळण होणार म्हणून। मग त्या दिवशी आचरे गावात पूर्ण आनंदाचं वातावरण निर्माण होतं आणि नंतर सगळी लोक तयारी देवदिवाळीच्या दुसऱ्या दिवसापासून जागा शोधतात। जागा शोधून नंतर सगळी लोक झोपडी बांधण्यासाठी तयारी करतात। तयारी करून झाल्याच्या नंतर ज्या दिवशी दत्त जयंती होते, दत्त जयंतीच्या दुसऱ्या दिवशी गाव फुटतो। गाव फुटल्याच्या नंतर गुरं, कोंबडी, कुत्री सगळी जे आपल्याला 4 दिवसाला जे साहित्य लागणार आहे, जेवणापासूनचे सर्व साहित्य ते सगळे घेऊन येऊन आम्ही इथे तंबू ठोकून इथे राहतो। जनावरांना पण इथेच घेऊन येतो। सगळी मुलं बिलं सगळी
आणि काही लोक मग येतात, पाहुणे सोयरे वगैरे आम्हाला भेट देतात, जेवतात आणि खूप मजा मस्ती. आणि आमच्या इथे तर आम्ही खूपच मजा केली. म्हणजे पहिल्या दिवशी शिगम्याचे खेळ काढले, दुसऱ्या दिवशी दिंडी होती, तिसऱ्या दिवशी पण असं एक सोंग काढलेलं होतं. आचऱ्यातले आमचे गुरव ग्रामस्थ आहेत ते आलेले, त्यांनी तर खूप प्रकारे असं छान दिंडी मार्फत एक भजन पण असं बसवलं होतं. खूप म्हणजे खूप मजा केली. म्हणजे गाव असा भरूच नाही असं वाटतं, असं म्हणजे आनंदाचं वातावरण वाटतं. आमचे उपक्रम चालू असताना आम्ही इथे 2 मराठी गाणी बसवली आहेत या गावपळणीवरती. त्या गाण्यांची आम्ही रेकॉर्डिंग केली आहे, ती तुम्हाला आम्ही स्वाधीन करतो, तुम्ही सादर करा. गावपळणीची जी परंपरा आहे ती पूर्वापार चालत आलेली आहे. 4 दिवसामध्ये इकडचं वातावरण जे आहे ते फार आनंदीमय असतं. म्हणजे आपण एक अनुभव शकतो की सगळेजण वेगवेगळे कार्यक्रम, वेगवेगळे उपक्रम राबवतात. बाकीच्या वेळेस तर आपण म्हणजे सगळं करतच असतो, पण या वेळेस सगळेजण मिळून मिसळून म्हणजे खेळ खेळतात, बरोबर आहे, वेगवेगळे उपक्रम राबवतात. सगळेजण एकत्र बसून जेवण वगैरे सगळं काही एकत्र होतं. तो एक वेगळा अनुभव असतो. ही पूर्वापार परंपरा चालत आलेली आहे आणि ती या गावचे ग्रामदैवत इनामदार श्रीदेव रामेश्वर संस्थान कसबा आचरे आणि रिवाजाप्रमाणे रूढीप्रमाणे पूर्वंपारच्या सर्व कार्यक्रम त्या रामेश्वराच्या हुकमाने म्हणजे आदेशाने केले जातात. त्याचप्रमाणे 3 वर्षाने गावपळण हा कार्यक्रम येतो. जर देवाने हुकूम दिला तर तो होतो आणि डावा झाला तर रद्द होतो. यावर्षी तो कौल लावला, त्यावेळी देवाने वेशी बाहेर जाण्याचा हुकूम दिला. 15 डिसेंबरला गाव दुपारी 2 वाजता फुटला आणि त्यावेळीची पद्धत अशी आहे गावाला समजण्यासाठी पूर्वीची, की देवाचे जे नगारे मोठे आहेत ते वाजवले जातात, देवाची तोप आहे ती लावली जाते आणि 12-5 मानकरी एकत्र जमून देवाचा मेन जो दरवाजा आहे तो बंद करतात. तो दरवाजा ज्यावेळी बंद केला जातो त्यावेळी आपले दरवाजा सगळे बंद झाले पाहिजे, ग्रामस्थांचे, त्या गावात राहणाऱ्या मंडळी. आणि प्रत्येकाने आपल्या सोयी सुखानुसार असे हे छोटे मोठे झोपडे काढलेले असतात, तिकडे राहतात. काही जण तीर्थस्थानावर जातात, पाहुण्यांकडे जातात, मुंबईला जातात असे. आणि जे काय आपल्या घरी मांजर, चिमणी, पोपट काय असेल, गुरं, ते सर्व घेऊन वेशी बाहेर सगळे लोक त्याप्रमाणे येतात. जरी म्हातारा मनुष्य असला 100 वर्षाचा तरी त्याला घेऊन येतात, घरी कोण ठेवीत नाही. घर बंद म्हणजे बंद. आज हुकूम झाला की नंतर जाऊन ते आपण आपलं घर ओपन करायचं, अशी ही पूर्वंपारची प्रथा आणि त्याप्रमाणे आतापर्यंत ते जोपासलेले असतात गावाला. आजची पिढी देखील ही परंपरा हो, अगदी म्हणजे पूर्वीच्या पेक्षा आनंद उत्सवात करतात. कारण पूर्वी कसे गैरसोय होते, त्यावेळी आम्ही बोचके बांधायचे आपल्या अंतरून कांबरून, कोंबडी डोकीवर किंवा इतर काय असं चालत यायचं सगळा घेऊन माणसानी. आता ते नाही. आता कसं सुविधा झाले, वाहनांची सुविधा आले, हे सगळं साहित्य भेटायला लागलं, त्यामुळे आम्ही आता झोपडी काढतो. नाही तर अशा झाडांच्या बुडी राहायचं. हे जी मेनकपड्याची वगैरे सुविधा नव्हते त्यावेळी साड्या वगैरे जुने काय कपडे असतील त्याचा वापर करायचो आडवस म्हणून आणि झाडाबुडी राहायचा. पण कोणा काही कसलो त्रास होणार नाही 4 दिवसात. म्हणजे बारीक जमिनी सरपाट्याच्या प्राणी काय असतील तर कोणाला कधी त्रास नाही, एवढ्या त्या देवाची शक्ती आहे आणि लोकांची त्याच्यावर श्रद्धा आहे पूर्ण. आणि त्या श्रद्धेप्रमाणे तो सर्वांचं रक्षण करतो. मग आता स्कूलला पण सुट्टी का घेतली आहे? आमचं एक मालवण तालुक्यातील आचरा हे गाव आहे. गाव इनामदार श्रीदेव रामेश्वर संस्थान या नावाने प्रसिद्धच आहे पहिल्यापासून. त्यातली एक जुन्या काळापासून चालत आलेली एक परंपरा आहे ही गावपळण म्हणून. ही पूर्वीपासून देवाच्या हुकमावरूनच फक्त झालेली परंपरा आहे, कोणी माणसाने बनवलेली नाहीये. त्यामुळे फक्त त्यांच्याच हुकमाने श्री इनामदार श्रीदेव रामेश्वर संस्थान या देवाच्या हुकमाने गाव पूर्ण निर्मनुष्य होतो. तसंच त्यांच्याच हुकमाने परत आतमध्ये जातात लोक, अशी एक जुन्या याच्यापासून परंपरा आहे. आता आपल्याकडे आचऱ्यात सरकारी हॉस्पिटल आहे, त्यांची माणसं स्टाफ जो आहे, डॉक्टर्स, नर्स हे जे आहेत, या औषधांसकट म्हणजे सगळ्या सामुग्री सकट त्यांची गाडी घेऊन इथे 2 ते 3 दिवस म्हणजे सकाळच्या वेळेला 2दा-3दा असे आलेले आहेत. आणि शाळा कॉलेज हे सगळे बंद असतात ह्या वेळेला. आणि बंद असतात ते मग त्या दुसऱ्या सुट्ट्या असतात त्या ऍडजस्टमेंट ते करतात. नंतर
ह्याचा एक आनंद वाटतो की शेतकरी वर्ग सगळा आहे, सगळ्या बाया बिया सगळे शेतात काम करणारे ते कायम म्हणजे असे त्याला कधीच आराम नसतो, काय नसतो. ह्या निमित्तानं त्यांना ह्या दिवसात 3-4 दिवस मस्त एन्जॉय करायला मिळतो, मस्त मजा करतात आणि चांगले असतात. मार्गशीर्षातला तिसरा गुरुवार आहे आणि संध्याकाळी त्याच्यासाठी संध्याकाळी भाजी करणार आहे आम्ही इथून जाऊ. काय नाव या फळाचं? केळीचं मोड म्हणतात, केळ फुल बोलतात, केळ फुल बोलतात. आणि इथे 3 दिवस आम्ही घावणे कांदे पोहे असे बैठक इडले वगैरे सर्व करून मजा केली.